चिपळूणमध्ये वाशिष्ठीचं पाणी बाजार पुलापर्यंत आता आलंय। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ झालेली आहे। चिपळूणच्या सखल भागामध्ये पाणी साठलेलं आहे। वाशिष्ठी नदी अद्यापही इशारा पातळीच्या खालीच वाहतेय। सखल भागामध्ये पाणी साठल्यामुळे काही ठिकाणी दुकानांच्या पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे। कृष्णकांत साळगावकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णकांत, चिपळूणमध्ये काय स्थिती? वृषाली, सतत पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय। यामुळे नदीपात्राचं पाणी जे आहे हे अशा पद्धतीने आता बाहेर फेकलं जात आहे। अजूनही इशारा पातळी ही ओलांडलेली नाही आहे। मात्र चिपळूणकरांना या ठिकाणी धोक्याची घंटी मिळालेली आहे, कारण दुकानं जी आहेत ह्या दुकानांच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने पाणी आता वाढायला सुरुवात झालं आहे। आपण पाहू शकतोय, पावसाचा जोर जर असाच चालू राहिला तर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो। आता ह्या ठिकाणचा मच्छी मार्केट परिसरामधला जो जाणारा रस्ता आहे हा सगळा डांबरी रोड या पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि इकडची जी वाहतूक आहे ही बंद ठेवण्यात आलेली आहे। प्रशासन रात्रीपासूनच अलर्ट मोडवरती आहे। चिपळूणमध्ये एनडीआरएफ देखील आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या सगळ्या टीम आहेत ह्या सतर्क आहेत, कारण ज्या वेळेला चिपळूणमध्ये पूर येतो त्यावेळेला चिपळूणकरांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। यामुळे छोट्या प्रमाणात जरी पाणी आलं तरी चिपळूणकरांच्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती निर्माण होते, कारण महापुराच्या मधून अजूनही चिपळूण सावरलेलं नाही आहे। आता आपण ही सगळी दृश्य पाहतोय, अशा पद्धतीनं पाणी आहे हे पाहू शकतोय। पुढे दिसणारा बाजारपूल आपण पाहतोय। याच बाजारपुलाला आता पाणी टेकलंय आणि बाजारपुलाच्या बाजूला असणारा जो भाग आहे या भागातून ही सगळं मार्केटचा परिसर आहे आणि या मार्केटच्या परिसरामध्ये सगळी दृश्य आहेत। इथं पाणी आता चढायला लागलंय आणि दुकानामध्ये देखील पाणी घुसू शकतं। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर ही परिस्थिती अधिक मोठ्या प्रमाणात तीव्र होऊ शकते। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।